मी तिच्या हिमतीवर घाव घालते. असं का बघालीस माझ्याकडे? चला चला चला, शाळेला जायचंय आपल्याला, उशीर व्हायला लागलाय. चला चला भाऊ, चला, उशीर व्हायला लागलाय. तुम्ही येळ घालू नका. शाळेला जायचंय. पोरं वाट बघत असतील तिथं माझी सगळी. पुस्तकं कुठे गेल्यात? बघितली भाऊंची अवस्था? नुसतं मॉडेल उडवलं तर भाऊंची ही अवस्था झाल्या. उद्या जर का शाळेला काय झालं ना तर भाऊंना वेळ लागल, नाही तर त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. आणि असं जर का झालं ना तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार असशीला. ए माझी शाळा आहे. अरे ही शाळा आहे माझी. अरे अरे ही माझी शाळा आहे ही. माझी शाळा जळायला लागली. भाऊ ऐकत, भाऊ इकडे बघ, इकडे बघ. शाळा जळायला लागली. काय करताय तुम्ही भाऊ? अगं शाळेची किती स्वप्न होती माझी शाळा जळाली. पोरं शिकून मोठी व्हायला पाहिजेत होय. आणि पोरांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवायचे आहेत मला इथं. म्हणजे बघा, खेळांचे तास असतील, वेगवेगळे स्पर्धा असतील, सगळ्या परवायच्यात मला इथं. शाळा तर जळाली आता माझ्या पोरांचं कसं होणार? माझ्या पोरांची स्वप्न जळून काय बोलताय तुम्ही भाऊ? काय होतंय तुम्हाला? काय बोलताय तुम्ही भाऊ? वंस बघा, उगाच नाही ती नाटकं करण्यात वेळ घालवू नका तुम्ही. जे करायला पाहिजे ना ते करा. अजून वेळ गेलेली नाहीये. त्या डिवोर्स पेपरवर सह्या करा. जर का भाऊंना काही झालं ना तर त्याला फक्त तुम्ही जबाबदार असलेला लक्षात ठेवा. बघा त्या माणसाकडं, एवढा धड धाकट माणूस, काय अवस्था झाली त्यांची. वेड्यासारखं करायला लागले ते. त्यांना कधी काय होईल ना सांगता येत नाही. आयुष्यभर त्या माणसाने जे पुण्य कमवले ना ते एका झटक्यात निघून जाईल सगळी. पोरांना, तुम्हाला, आम्हाला जे मोठं मोठं शिकवतात भाऊ, तेच भाऊ गल्ली बुवात वेड्यासारखे फिरतील. आणि जी पोरं आता भाऊंच्या मागं फिरतात नाही, भाऊ 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 करून, उद्या तीच त्यांना वेडा वेडा म्हणून दगड मारतील. आणि समजा त्यातलाच एखादा दगड भाऊंच्या डोक्यात लागला आणि जर थोबाड बंद कर तुझं. आवाज खाली या. माझ्यावर आवाज वाढवायचा नाही. हे सगळं ना फक्त तुमच्या नवऱ्यामुळे होतंय, त्यामुळं माझ्यावर ओरडायचं नाही. धैर्य, माझ्याशी जे वागलात ते वागलात. आता भाऊंना सुद्धा धमक्या दिलात तुम्ही. एवढी हिंमत झाली तुमची?
थांब फोन यायला लागला. सावीचा. हॅलो, बोल की सावे. हॅलो रिने, आत्ताच्या आत्ता शाळेत जा आणि तिथं काय चाललंय ना मला फोन करून सांग. आणि तिथं पोहोचली की लगेच व्हिडिओ कॉल कर. अगं काय झालंय काय एवढं? रिने अगं मी सगळं नंतर सांगते तुला. आता फक्त जाऊन बघ शाळा व्यवस्थित आहे ना. हा प्लीज लवकर मला फोन कर तिथे जाऊन. बर 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 ठीक आहे, ठेवते. बरं शाळेकडे चल पटकन, काहीतरी अर्जंट आहे. काय आलं? सांगते तुला, चल आधी बघू काय झालंय जाऊन. अरे हे सगळं कुठं आहे? मॉडेल आहे एकदम डिट्टो शाळेसारखं बनवलं. मला वाटलं शाळा जळाली काय. लई वाढ पोरं कसली चेष्टा करतात ग सावे. हं? हे याचं काय खरंय. चला शाळेत जाऊ. चला चला चला, उशीर व्हायला लागला, शाळेला जायचंय. भाऊ माझं ऐका. तुम्ही शांत व्हा. तुम्ही रूम मध्ये जा आणि आराम करा. हो काय होतंय तुम्हाला भाऊ? मला काय धाड भरली, मी व्यवस्थित आहे. पण शाळेला जायला उशीर व्हायला लागलाय ना. भाऊ ऐका. भाऊ काय करायला लागलाय? भाऊ भाऊ ऐका की. तुम्ही इकडे या. तुम्ही बसायचं. आता शाळेला जायचं आपल्याला. मी ते सांगते ना, माझं ऐका. बसवतोय कुठे माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हो भाऊ हे लबाड. तिथे लपलायस भाई तू, आणि हे सगळं तू केलंयस भाई. हा थांब, ये जरा समोर आहे. लपाछपी खेळायची आहे भाई तुला. त्याच्या पाठी चांगला धपाटाच देतो आता. भाऊ इकडे माझ्याकडे बघा, माझ्याकडे. भाऊ काय बोलताय तुम्ही? भाऊ तिकडे कोणच नाहीये. लागलं आमच्या भाऊना वेळ लागला. आता काय करायचं? भाऊना यायला लागलं. अरे देवा. सगळं व्यवस्थित चालू आहे की इथं. एवढ्या अर्जंट मध्ये